राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं मंगळवारी नांदेड शहरातील ITI चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असून राज्यातील तरुण युवक बेरोजगार होत आहेत। पीक विम्याचे पैसे तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, महिलांवरील होत असलेले अत्याचार थांबवावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन आज करण्यात आले। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची दृश्य आपण इकडे पाहतोय। याचवेळी आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी। पाहूया। काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नांदेडच्या ITI चौकात राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। काय मागण्या आहेत आपल्या? नांदेडमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी एक निषेध आंदोलन या राज्य सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाने त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। तिथे या ठिकाणी स्थापन झालेलं असंवैधानिकरित्या स्थापन झालेल्या सरकारनं गेले 2-2.5 वर्ष बेमुरखोरपणे या ठिकाणी कारभार केलेला आहे। या देशाला राज्याला त्या ठिकाणी कर्जाच्या खाईमध्ये लोटलेलं आहे, बेरोजगारीच्या खाईमध्ये लोटलेलं आहे। असुरक्षिततेची भावना इथल्या या ठिकाणी असलेल्या महिलांच्या मनामध्ये, सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आणि युवकांच्या मनामध्ये देखील झालेला आहे। औद्योगिकीकरणाच्या मध्ये किंवा औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या या महाराष्ट्राला त्या ठिकाणी औद्योगिक दृष्ट्या मागासले करून ठेवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये योग घातलेले अनेक मोठमोठे प्रकल्प ज्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होणार होती आणि महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी संपन्न करणारे अनेक प्रकल्प असतील, मग ते फॉक्सवॅगन सारखे असतील प्रकल्प असतील किंवा ज्याच्यामध्ये 1.5 लाख कोटी रुपयाचं त्या ठिकाणी गुंतवणूक होती, ते प्रकरण तो प्रकल्प त्या ठिकाणी गुजरातमध्ये नेला। त्या खाईमध्ये या लोकांनी जोडलेला आहे। 2014 साली जवळपास 2.9 लाख कोटी रुपयाचं कर्ज असलेलं महाराष्ट्र आज 8 लाख कोटी रुपयाच्या कर्जाच्या खाईमध्ये गेलेलं आहे। इथे असलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती 62,000 रुपयाचं कर्ज देऊन त्याला जन्माला यावं लागतं। तेव्हा इथली ना माणसं सुरक्षित आहेत, ना त्यांना भविष्याच्या संदर्भामध्ये सुरक्षितता आहे, ना त्याच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये, ना आरोग्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याला हमी आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती आहे। भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडवलेलं सरकार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना त्या ठिकाणी सरकारच्या तिजोरीतून पैसे वाटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे। हे प्रामाणिक सरकार नाही, हे लोकांना बुडवणारं सरकार आहे, महाराष्ट्राला खाईत घालणारं सरकार आहे आणि आपला स्वाभिमान दिल्ली स्वराज्य किंवा दिल्लीच्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेत्याच्या पायावरती ठेवणारं हे सरकार आहे। महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पुरुषाला अपमानित करणारं हे सरकार आहे, हे लोकांना कळावं, यामुळे हा निषेध त्यांच्या संदर्भातला करतोय। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला लोकांनी जागा दाखवून द्यावी, हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी हे लोकप्रबोधन करण्याच्या संदर्भातलं हा त्या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे। डोक्यावर आज मोठ्या प्रमाणात कर्ज झाला असा आरोप जे आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केले जात आहे। काय आज का जो आंदोलन होता, ये आज का जो आंदोलन था, ये आंदोलन महाराष्ट्र में जो उद्योग आने वाले थे वो गुजरात में लेकर गए और कई नौजवान बच्चे बेरोजगार हो गए। या महाराष्ट्र के, देश में भी कई बच्चे बेरोजगार है। ये सरकार जो है तो अपनी नाकामियां छुपाने के लिए हिंदू मुस्लिम में झगड़ा लगाने का काम कर रही है। पूरी कोशिश चालू है देश के अंदर हिंदू मुस्लिम में कैसा झगड़ा हो और उसका हमें फायदा कैसा हो, हिंदू एक साइड हो जाओ, मुस्लिम एक साइड हो जाओ, ये प्लानिंग करे। लेकिन लोग होशियार हो गए, लोग इनको जगह इनकी बताने वाले हैं। महाराष्ट्र के अंदर आने वाले दिनों में जितने भी इन्होंने नुकसान किए, शेतकरियों का, महिलाओं पे जितना अत्याचार हुआ है और नौजवानों का जितना नुकसान हुआ है, 1500 रुपये दे के ये दिशा भूल कर रहे हैं। ये लोगों को, महिलाओं को भी पता है, लेकिन आने वाले दिनों में इसका बेहतरीन तरीके से जवाब वोटों से देंगे। मात्र राज्यातील महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे असा आरोप जे आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे आणि त्यासाठी आज जे आहे नांदेड शहरातील ITI चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमवार, देशोन्नती, नांदेड।